कोथिंबीर स्वस्त मिळाली की आपण काय बनवतो, कोथिंबीर वडी. तर अशी खमखमीत, खुसखुशीत आणि अशी क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत. तर हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर छान कोथिंबीरीला धुवून घेतलं, तिला वाळवून घेतलं आणि अगदी बारीक कट करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मी बेसन पीठ घातलं. यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकतात. मी फक्त बेसन पिठाच्याच बनवल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये मिरची लसूण याचा ठेचा टाकला, हळद टाकली, मसाला टाकला, चवीनुसार मीठ यामध्ये ॲड केलं आणि याला अगदी कमी पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी पांढरं तीळ आणि ओवा हे सुद्धा घातलं. तीळ तुम्ही जेवढं जास्त घालाल तेवढी चविष्ट लागते कोथिंबीर वडी. आणि पूर्ण यामध्ये पाणी न घालता आधी आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. कोथिंबीर जी बारीक कट केलेली असते त्यामध्ये सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडं म्हणजे अर्धा कपही भरू शकत नाही, अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आपला छान दाबून आपण गोळा करायचा आहे. तर बघा आपला असा गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. तर मी अशी एक चाळणी घेतली, त्याला तेल लावून घेतलं आणि यावरती हा गोळा ठेवला. एका साईडला तोवर पाणी छान उकळतं केलं आणि गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवली आणि वरती अशी चाळणी ठेवून त्यावरती झाकण ठेवलं. एक 15 ते 20 मिनिटानंतर चेक केल्यानंतर बघितलं तर आपला जो गोळा आहे कोथिंबीर वडीचा तो छान झालेला आहे. बघा अगदी काहीही चमच्याला लागून येत नाही, म्हणजे तो झालेला आहे. आता आपल्याला या गोळ्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने मी वड्या पाडून घेते. तुम्ही छोटे मधून कट करून सुद्धा छोट्या वड्या करू शकतात. तर मी अशा राऊंड शेपमध्ये वड्या करून घेतल्या. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आणि आपल्या वड्या तळून घेतल्या. वड्या तळताना थोडंसं मीडियम गॅस करायचं आहे, जेणेकरून मध्ये कचवट राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि वाफवलेल्या असतात तर ऑलरेडीच त्या अर्ध्या झालेल्या असत्या. बघा आपल्या कुरकुरीत अशा क्रिस्पी कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्ही आवाज ऐकू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि वड्या बघून आलं ना तोंडाला पाणी, तर लवकर तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.